मागे जा तिकडे कासजवळकडे नको नको असू दे. शिफ्टी आणते माझ्यावर येत जाऊ तुम्हाला शिट्टी हाणते कसं करते बाहेर. बर माहिती सांगा, तुमचं नाव सांगा आधी, पूर्ण गाव, आणि पहिलं काय वापरलं तर पुन्हा आपल्या कंपनीचं खाद्य वापरल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट आला, कसं कसं खाद्य घातलं. माझं नाव विकास शिवाजी पाटील, माझं गाव बिहूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझी ही म्हैस हरियाणा जातीची म्हैस आहे, हरियाणा मुरा. ह्या म्हैशीला पूर्वी आम्ही दूध व्यायलेली आणली होती हिला, आणि त्यानंतर ही 6 लिटरवर आणली होती. 10 लिटर माझ्यात दूध पिळलं. त्यानंतर गाप गेली. डॉक्टर जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखालीची सगळी ट्रीटमेंट चालू असते. डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या वत्ती शिराळ्यामध्ये नागराज कॅटल फील्ड म्हणून आहे फीड्स, त्यांचं पशुखाद्य वापरा. त्यांचं पशुखाद्य वापरल्यानंतर मला एकाच महिन्यात अतिशय चांगला रिझल्ट आला. म्हशीच्या अंगावरची तकाकी, शिवाय तिची तब्येत सुधारली. दुसरी गोष्ट काचेची रचना तिची चांगली सुधारली. आता व्यायला झाल्या 2-3 दिवसात होईल. दुधाला सुद्धा चांगला फरक पडेल अशी अपेक्षा आहे. 14-15 लिटर दूध देईल अशी अपेक्षा आहे. ऑप्टिब्लेंड एलएस टॉनिक वापरल्यानंतर वापरले. किती वापरलं रोज? 20 मिली रोजचं वापरतोय एका टायमिंगला 20 मिली. बरं, आता गाभण जनावराला तुम्ही खाद्य नियोजन कसं, किती खाद्य दिलं? 1 किलो खाद्य दिले. सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. किती तास? 12 तास भिजवून? हो, 12 तास भिजवून घातलं. संध्याकाळी भिजवलं, सकाळी घातलं, सकाळी भिजवून संध्याकाळी घातलं. रिझल्ट अतिशय चांगला आहे. माझी तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की नागराज कॅटल फीड्सचं पशुखाद्य सगळ्यांनी वापरावं. डॉक्टर साहेब डॉक्टरांचा घ्या की. नाही काय डॉक्टरांचं घ्यावं. इकडे या डॉक्टर. डॉक्टर साहेब थोडं काय तर 4 शब्द सांगा. कसं आहे, कस्टमर आता शेतकरी सगळे आपल्याला सांगा तुम्ही. खाद्य वापरल्यानंतर ट्रीटमेंट, आता तुमचं ट्रीटमेंट असल्यामुळं सरीच्या खालनं या आणि सांगा कशी ट्रीटमेंट केली, काय काय तुमचं नाव सांगा. सांगा तुमचं नाव सांगा, गाव सांगा. डॉक्टर दिनकर जाधव औंढी. हे कसं वाटलांची म्हैस आहे. जोरात बोला. नागराज कॅटल फीडचं खाद्य आणि आपली ब्लेंड टॉनिक चालू केल्यामुळे तिला बराचसा फरक पडला.